धनंजय मुंडेंवर नागपूरच्या एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत। कालच मनोज जरांगे यांनी याबद्दल सूतोवाच केलं होतं। त्यानंतर आता स्वतः त्या महिला समोर आल्या। मनोज जरांगे यांनी काल नाव घेतलेल्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। अनिल देशमुख गृहमंत्री असताना आपल्या पतीला सूडबुद्धीनं निलंबित करण्यात आलं। रश्मी शुक्ला यांचे रायटर वामन तितरमारे यांनी संगनमत करून हे काम केलं। मात्र त्यांना पुन्हा रुजू करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 17 लाख रुपये घेतले असा आरोप रंजना नागपूरकर नावाच्या महिलेनं केलाय। तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी, तुला हिच्यातूनच तू सावध होशील, तुला कळत असताना आता मी काय बोललो आज। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय या टेन्शन पाहिजे याच्याचा हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहीत नसन की तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं। आता हे शोभाताई फडणवीस मला नाही माहीत कोण आहेत, बहुतेक त्यांची आई आहेत का। मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना, तू लय हालू देन, हे ध्यानात ठेव। तू इथून पुढे तरी ते चाळे बंद कर, घातपात करणाऱ्याला साथ देणं, लोकांना उचकवणं हे तू बंद कर। शाना होय, तू माया नादी लागू नको, लय बेकार होईल बरं का। आणखीन धनंजय मुंडेचा हा रोल आहे की त्यांनी अमाऊंट भरपूर सांगितली होती, 25 पर्यंत एवढी मोठी अपील आहे म्हणे। 25 लाख आमच्याकडे जमलं नाही, तरी मी रडून नातेवाईकाकडे भांडून सोनं नाणं गहाण ठेवून माझं 17 लाख रुपये, एकदा 8 आणि एकदा 9, दोनदा तेलाच्या डब्यात खरड्यामध्ये सरळ सांगितलं मुंडे साहेबांनी, जोपर्यंत तुम्ही ही काही पाठवणार नाही तोपर्यंत कोणचं तुमचं काम होणार नाही। आमच्याकडे इतके कुत्रे झालेत, असे भा 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 इतके कुत्रे झालेत ना, त्यांचं दुकानात आम्हाला शिवाय दिल्याशिवाय चलत नाही। पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, सत्यता पडताळून पहा, ही बदनामी करू नका ताई। तुम्ही महिला बहीण, मी ताई म्हणतोय तुम्हाला, हात जोडून विनंती ताई, सत्यता पडताळी तुम्ही या बीडला, नाही आम्हाला बोला, आम्ही येतो तिथं, सत्यता पडताळून बघू। धनंजय मुंडे साहेबांचं नाव विनाकारण ताई बदनाम करू नका हो। आम्हाला लई आमच्याकडे कमी नाहीत, लय मोठे कुत्रे आमच्याकडे आम्हाला बदनाम करायला बसलेले आहेत। हा, त्यामुळे विनंती ताई, खोटे आरोप करू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।